कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुमच्या पाया पडते हवं तर, पण मला ती फाईल प्लीज द्या। मी देईन तुला फाईल, फक्त त्या बदल्यात तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल। काय? आनंदी। आनंदीला माझ्याकडे सोपव आणि फाईल घेऊन जा। माझ्या कंडिशननुसार इथून पुढे एव्हरी सॅटर्डे संडे आनंदी माझ्या सोबत राहणार। झोपली का ग? बरं चल, जेवून घ्या आता। भावना, बाळा काय झालं, रडतेस का? आणि मी सुपर्णाकडून फाईल तर आणली, पण त्या बदल्यात खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे मला। म्हणजे सुपर्णाचा फोन आला होता। अरे देवा, अगं पण हे कसं काय कबूल केलंस तू? काही मी दुसरं काय करणार होते? बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे तो एकच पर्याय होता ग। भावना, माफ कर मला। इतक्या कठीण परिस्थितीला तू सामोरं गेलीस आणि त्यावेळेला तुझ्या मदतीला आम्ही कोणीच नव्हतो ग। माफ कर बाळ मला। अगं आहे नाही, तू प्लीज असं काहीतरी बोलू नकोस। आपण बाबांना निर्दोष सिद्ध करू शकलो यातच मला समाधान आहे। पण मला जी भीती होती ती खरी ठरली ग। आनंदींना मिळवण्यासाठी सुपर्णा ह्या थराला गेल्या। मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की ह्या सगळ्यात आनंदींची ओढाताण होणार आहे, त्यांना ती त्रास होणार आहे ग। मला नाही नाही, हे बघ भावना, काळजी करू नकोस। अगं बाळा, मी आहे, बाबा आहेत, आनंदीला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ। आपण काहीतरी मार्ग काढू। हो आई, सॉरी। आपल्या घरात इतकं सगळं घडत असताना मी अशी रडत बसले, सॉरी। तू वेडी आहेस का? माफी कसली मागतेस? उलट आम्ही तुझे आभार मानायला। अगं या क्षणी तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे। तुला खरंच सांगते, आजपर्यंत मला वाटत होतं माझी भावना साधी, भोळी, मितभाषी, थोडीशी घाबरट, मुसरी। अनेक वेळा वाटायचं या जगात कसा निभाव लागणार हिचा, कठीण प्रसंग आला तर काय करणार। पण खरं तर प्रत्येक कठीण प्रसंगाला तू अगदी कणखरपणे सामोरं जातेस का? श्रीकांतरावांच्या वेळेला पण तू तशीच ताकद दाखवलीस, आणि आता सुद्धा जेव्हा प्रश्न वडील की लेक असा उभा राहिला तेव्हा तू सुवर्णमत्य गाठलास। तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर आज त्या सुपर्णाला सामोरं जाताना घाबरली असती, तिला कळलं नसतं काय करावं। पण नाही, तू तुझे वडील निर्दोष सुटावेत म्हणून धडपडलीस आणि तुझ्या लेकीवर तुझं जे प्रेम आहे ते पण हलवलंस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।